गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत ते आज या ठिकाणी दादर येथील पोलिसांच्या वसाहतीचा पाहणी दौरा करत आहेत। आपण पाहतोय की दादर येथील पोलीस वसाहतीमध्ये योगेश कदम हे स्वतः आलेले आहेत। त्यांच्यासोबतच अधिकारी आहेत, त्यासोबतच या ठिकाणचे स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेचे नगरसेवक अमय घोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण जर ह्या बिल्डिंगची जर स्थिती पाहिली तर या ठिकाणी अनेक बिल्डिंगला तडे आहेत, ते गेलेले आहेत। त्यासोबतच अनेक बिल्डिंग आहेत, त्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहेत, अनेक बिल्डिंग धोकादायक आहेत, त्या देखील झालेल्या आहेत। त्यामुळे PWD विभागाकडून ह्या संपूर्ण बिल्डिंगचं नूतनीकरण असेल, त्यासोबतच ह्या इमारतींचं आहे काम हे वेळेत करण्याच्या संदर्भात योगेश कदम हे आग्रही आहेत। आणि त्यामुळेच या ठिकाणी हा संपूर्णपणे दौरा आहे तो योगेश कदमांनी हाती घेतलेला आहे। सध्या ते स्थानिक नागरिकांशी बोलत आहेत आणि स्थानिक नागरिकांशी बोलून हा संपूर्णपणे जे पाहणी आहे ती करून त्यांना हे काम कधीपर्यंत होईल याचं देखील आश्वासन आहे ते देत आहेत। संपूर्ण माहिती आहे ती देत आहेत। स्थानिक नागरिकांशी चर्चा करून ते ह्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आहे ते सध्या या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा स्वतः योगेश कदम आहेत ते करतात। अनेक वेळा त्यांच्याकडे ही माहिती आहे ती देखील दिली गेलेली होती, अनेक तक्रारी आहेत त्या देखील दिल्या गेलेल्या होत्या। त्यामुळे अनेक घरं आहेत, ती घरं पोलिसांना मिळणं अजून देखील बाकी आहे। त्यामुळे या संदर्भात ही संपूर्णपणे आढावा आहे तो सध्या योगेश कदम घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ योगेश निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।